महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंचे दरवाजामध्ये बोट अडकून जखम झाली. ताई आमच्याकडे त्या दिवशी आरतीला आल्या होत्या, पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात 2 तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या. काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकर यांच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आता सुचलेलं आहे. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. पण जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशान्येश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत. कमाल आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.